काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं अंबाला मुलगा झाला, तो 3 महिन्याचा झाल्यानंतर सद्गुरु तिला सांगतायत आम्हाला परवानगी दे, तुला अजून 2 मुलं होतील, त्याच्यानंतर 1 मुलगी होईल, तुम्ही आनंदाने राहाल, तुझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका येऊ देऊ नकोस, ज्या ज्या वेळेस तू माझं स्मरण करशील त्यावेळेस मी तुझ्या समोर येईन। अगं ती म्हणते मी प्रदोष पूजा केली म्हणून तू जन्माला आला, पण ते म्हणतात अगं मागच्या जन्मी सुद्धा तू भगवंताची पूजा केलीस, शिवाची पूजा केलीस, प्रदोषाचं व्रत केलंस, त्याचा हा महिमा आहे। अगं या जन्मी तर तुला सुख प्राप्त होईल आणि देहांती तुला परमलोक प्राप्त होईल, तुझी लोक पूजा करतील, तुला आता याच्या पुढे जन्मच नाही, पुनर्जन्म नाही। तुम्हाला म्हणजे तुम्हा माता पित्यांना आता पुनर्जन्म नाही, कारण तू आराधिला शंकर। अगं तू शिवाची पूजा केली आहेस आणि त्या पूजेने मला अवतार घ्यायला भाग पाडलंस, वासना पुरेल तुझा भार। अगं तू शिवाची पूजा केलीस, आम्हाला अवतार घ्यायला भाग पाडलंस, तुझी वासना पूर्ण होईल, आता आम्हाला निरोप दे। तुवा आराधिला शंकर, आम्हा करविला अवतार, वासना पुरेल तुझा भार, आम्हा निरोप दे, आता आम्हाला निरोप दे बाई, तुझ्या इच्छा पूर्ण होतील, प्रदोष पूजेचं तुला फळ मिळालं, तुला आता पुन्हा जन्म नाहीये, तू शिवाची पूजा केलीस म्हणून आम्हाला अवतार घ्यावा लागला। हे सगळं नृसिंह सरस्वती आपल्या आईला म्हणजे मातेला अंबेला स्मरता सांगताय। तुला पुन्हा दर्शन पाहिजे का? आता तोही शब्द देत आहे। सद्गुरु जो जो शब्द देतात तो ते पूर्ण करतात, हे लक्षात घ्या। फक्त तुमची निष्ठा ही महत्वाची आहे, तुम्ही गुरु आज्ञा पाळता की नाही हे महत्वाचं आहे। पुनर्दर्शन तुम्हासी, तुला आम्ही पुन्हा दर्शन देऊ, केव्हा होईल ऐका, वर्ष 30, आजपासून 30 वर्षानंतर मी तुला पुन्हा दर्शन देईन। आता मी बद्रीवनात जाऊन येतोय, बद्री केदारला जाऊन येतोय, म्हणून निघती तयवेळी असं बोलून आता सद्गुरू निघाले आहेत। आता ते अडवू शकत नाही आहे, कारण तिच्या सगळ्या इच्छा त्यांनी पूर्ण केल्या आहेत, तिला सगळ्या बाजूने निरुत्तर केलंय, परवानगी द्यावीच लागणार आहे तिला, म्हणून ती काही बोलत नाही। वाईट वाटतंय, दुःख वाटतंय, माझा मुलगा मला सोडून चाललाय, वाईट वाटतंय, दुःख वाटतंय। निरोप घेऊन ते वेळी श्री गुरु निघाले अवलीला, सद्गुरु निघाले हो, आणि ते चालले आहेत हे अख्ख्या करंज नगरीला, कारंजातील लोकांना कळलंय, नगर लोक सगळे आले आहेत, आई वडील पण त्यांना सोडायला वेशीपर्यंत जात आहेत, नगर लोक पण चाललेले आहेत। म्हणती समस्त नर नारी
सगळ्या नगरातले नरनारी म्हणतात, बघा बघा, अहो लहान मुलगा आहे. अहो 9 वर्ष 8 वर्षाचं वय आहे, म्हणजे लहानच आहे. तपासी निघाला ब्रह्मचारी. अहो हा निघालाय कुठे? तपाला. होईल पुरुष अवतारी. हा एवढ्या लहान वयात तपाला निघालेला आहे, म्हणजे हा निश्चित अवतारी पुरुष होईल. हा तुम्हाला दिसायला मनुष्य देहामध्ये दिसतो, नररूपामध्ये दिसतो, पण हा निश्चित अवतारी पुरुष होणार आहे, हे लक्षात घ्या. एक म्हणती पाहो नवल. एक जण म्हणतो काय नवल आहे, काय आश्चर्य आहे. तपासी निघाला बालक. अहो काय आश्चर्य आहे, मुलगा तपाला निघालाय आणि आई वडील त्याला आनंदाने निरोप देत आहेत. हे खरं कौतुक करण्यासारखं आहे. तर काही म्हणतात कैसे यांचे अंतःकरण. अहो काय यांना मन बिन काही आहे की नाही, हे पाषाण हृदय आहेत. या वयात मुलगा चाललाय तपाला, हे काय वय आहे का याचं? हा या वयात तपाला चाललाय आणि आई बाप खुशाल त्याला निरोप देत आहेत. काय यांचं अंतःकरण आहे? अहो हे पाषाण हृदय आहेत. आपलं मन दगडासारखं करून हे त्या मुलाला सोडायला निघालेत. काय हे आई वडील आहेत? काय बोलणारे प्रत्येक बाजूनी बोलणारे असतात. एक म्हणती नवे बाळ. अरे तू काय बडबड करतोयस? हा बाळ आहे का? हा लहान मुलगा दिसतोय तुला, पण हा त्रैमूर्तीचा अवतार आहे खरा. हे निश्चय तू बघितलंस ना, हा त्रैमूर्तीचा अवतार आहे, हे तू बघितलंस का? अरे तो या वयात वेद म्हणतोय आणि कशा प्रकारे म्हणतोय, ऋचा कशा म्हणतोय, हे तू बघितलं ना. अरे हा 7 वर्षाचा बालक असताना यांनी वेद म्हणतायत. आणि नुसते नाही, सगळ्या शाखा परत्वे वेद म्हणते. अरे हा नुसता दिसायला तुम्हाला मनुष्य दिसतोय, पण याचं अंतःकरण साधूच आहे. ऐसे म्हणोनी करीती साष्टांगी नमन. असं म्हणून त्यांना साष्टांग नमस्कार करतायत. त्यांचं नाना प्रकारे स्तोत्र वचन चाललंय. सद्गुरूंचं स्तोत्र म्हणताय, सद्गुरूंच्या पुढे नतमस्तक होतायत. नमन करुणी सकळीक. सगळ्यांनी त्यांना नमस्कार बिमस्कार केला. काही पावलं त्यांच्या बरोबर चालले आणि लोक हे आपापल्या घराकडे गेले. पण पुढे मात्र जे जाणारे होते लोक गेले घरी. त्यांना जे जे काय आपल्या वाणीला वाटेल, जे जे काय आपल्या बुद्धीला पटेल, जे जे काय आपल्या विचारात होईल, ती ती बडबड करून लोक सगळे निघून गेले. पण सद्गुरूंबरोबर चालतायत ते कोण? पुढे जाती जननी जनक. पुढे फक्त आई वडील मुलाला सोडायला निघाले. बघा ते दृश्य डोळ्यासमोर आणा. 8 वर्षाचा बालक हातामध्ये दंड घेऊन भगवी कफनी घालून निघालेला आहे. रस्त्याने चालतोय आणि त्याच्या पाठीमागे फक्त त्याचे आई वडील चालतायत. हा मुलगा पुढे चाललाय. हे दृश्य तुमच्या डोळ्यासमोर आल्यानंतर मला खात्री आहे आपोआप तुमचे हात जोडले जातील, आपोआप. कारण हे दिव्य आहे. पुढे बालक चाललाय, बालकाच्या मागे आई वडील चालले आहेत. काही अंतर गेल्यानंतर मात्र बालक थांबला. आईला म्हणाला, अगं आता आई बस, आता तुम्ही परत फिरा बरं, तुम्ही नका येऊ माझ्या मागे.
बर हे सांगत असताना सद्गुरूंनी आपलं मूळ रूप दाखवलंय. म्हणजे आईला सगळं आठवेल, आई थोडी तरी शांत होईल. कारण आईच्या मनामध्ये उद्वेग आहे, कोलाहल आहे. आपल्या मुलाला सोडताना होणारा दुःखाचा आवेश तिच्या मनामध्ये आहे, हे सद्गुरूंना माहिती आहे. ती दाखवत नाहीये, ती बोलत नाहीये, पण या मातेच्या हृदयामध्ये काय चाललं आहे हे सद्गुरूंना निश्चित माहिती आहे. त्यांनी ते जाणलंय. आई वडील सोडायला आलेले आहेत, पण त्यांच्या मनामध्ये नाना प्रकारचे विचार चालू आहेत. आपल्या मुलाचा त्याग असह्य आहे. बर तोही मुलगा मोठा असेल तर सोडा, पण 8 वर्षाचा बालक आहे, त्याला आपण एकट्याला रानावनामध्ये सोडणार आहोत. पूर्वी काही गाड्या नव्हत्या बरं. 13व्या शतकातली ही गोष्ट आहे, कलियुगातली. सत्य द्वापार त्रेता युगातली ही कथा नाही. ही कथाही नाही, हे सत्य आहे. काय आईवडिलांचं अंतःकरण असेल विचार करा. सद्गुरूंनी ओळखलंय ते, पण त्यांना लौकिक अर्थाने हे करावं लागणार आहे. आई वडिलांचा त्याग करावा लागणार आहे. लोकांच्या कल्याणाकरता, लोकांना अनुग्रह देण्याकरता त्यांना घराचा त्याग करून धर्माची स्थापना करण्याकरता हिंडावं लागणार आहे. त्यांना आई वडिलांच्या मोहामध्ये अडकून राहता येणार नाही. सद्गुरू आहेत ते. आईला म्हणाले, अगं आई थांब आता, बस, नको येऊ माझ्या मागे ग. असं म्हणून सद्गुरू पाठीमागे वळले आणि आपल्या आईला आपलं मूळ स्वरूप दाखवलं. श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रयांचा पहिला अवतार तो त्यांनी आईला दाखवला. त्या आई वडिलांनी बघितलं, अरे हा तर त्रैमूर्तीचा अवतार आहे. हा नरहरी नर झाला आहे. याचं स्वरूप कर्पूर गौर शिवासारखं आहे. श्रीपादांचं ते रूप बघून नरसिंह सरस्वतींनी आईला आपलं मूळ स्वरूप श्रीपाद श्रीवल्लभांचं दाखवल्यानंतर तिने चरणावर डोकं ठेवलंय. त्रैमूर्तीचा अवतार झाला नरहरी नर, निज रूप दिसे कर्पूर गौर, पाहता नमिले. ते बघितल्या आई वडिलांनी नमस्कार केला. जय जय जगद्गुरु. आता त्यांची स्तुती करायला सुरुवात केली. जय जय जगद्गुरु, त्रयमूर्तीचा अवतारू, आमुचे पुण्य होते थोरू, म्हणून देखिले तुमचे चरण. जगद्गुरु आहात, त्रैमूर्तींचा अवतार आहात, आमचं भाग्य थोर होतं, आमचं पुण्य थोर होतं, म्हणून तुमचं चरण आम्हाला बघायला मिळालं. अहो तुम्ही या विश्वाचे तारणहार आहात. आमचा उद्धार करण्याकरता तुम्ही आलेला आहात. मग आम्हाला पुन्हा दर्शन तुमचं पाहिजे. अहो त्यांनी घरीच सांगितलंय की 30 वर्षानंतर मी तुला पुन्हा दर्शन देईन म्हणून. पण तरीही आता ती इथे सांगते, तू तारक विश्वासी, आम्हा उद्धरिले विशेषी पुनर्दर्शन आम्हासी द्यावे म्हणून विनवित. पुन्हा दर्शन द्यायचं आहे हे लक्षात ठेवा. हात जोडलाय, विनंती केली आहे. ऐसे म्हणून माता पिता असं बोलून आई वडिलांनी पुन्हा त्यांच्या चरणावर डोकं ठेवलंय, त्यांना आलिंगन दिलंय.
सद्गुरूंनी अतिशय प्रेमाने खरोखर हा सोहळा बघण्यासारखा आहे हो. आई वडील आपल्या 8 वर्षाच्या मुलाच्या पाया पडतायत, त्याला आलिंगन देत आहेत आणि सद्गुरू सुद्धा अतिशय प्रेमाने त्यांना कवटाळतायत, त्यांच्या डोक्यावरनं हात फिरवतायत, आपलं मूळ रूप त्यांना दाखवतायत. खरोखर हा सोहळा बघण्यासारखा आहे. ऐसे म्हणून माता पिता चरणावरी ठेवती माथा, अलिंगती श्री गुरुनाथा. स्नेह भाव आहे, प्रेमाचा उद्वेग आहे. संतोषनी गुरुमूर्ती. अहो आई वडिलांची ही स्थिती आहे, सद्गुरूंची बघा काय आहे. त्या बालकाची, त्या नृसिंह सरस्वतींची स्थिती काय आहे. संतोषून श्री गुरु, त्यांना खूप आनंद वाटतोय. आश्वास केला अतिप्रीती. त्यांना पुन्हा एकदा आश्वासन दिलं, आई तू सांगतेस पुन्हा दर्शन व्हावं, पण मी तुला सांगितलंय ग, मी 30 वर्षानंतर परत येईन. तुला पुन्हा आश्वासन देतो. पुनर्दर्शन हो निश्चिती. पुन्हा दर्शन तुम्हाला होईलच, याचा मी आता तुला आश्वासन देतो. मी तुला घरी पण बोललो होतो, तू सोडायला यायच्या आधीच मी तुला सांगितलं होतं की बाई तुला 30 वर्षानंतर मी पुन्हा दर्शन द्यायला येईन. मी तुला पुन्हा आश्वासन देतो की तुला पुन्हा माझं दर्शन होईल. तू निष्काळजी राहा, शांतपणे संसार कर, आपल्या मुलांचा सांभाळ कर, तुला सुख प्राप्त आहे. तिला आशीर्वाद दिलाय. त्या ठिकाणी माता पित्यांनी एकमेकांना आधार दिलाय. आता दोघही या अवस्थेमध्ये आहेत. बरं, एकाला दुःख होतं एकाला नाही असं नाही. अहो आंबेची जी अवस्था आहे ना, तीच अवस्था माधवाची आहे. बर, त्यांना पुन्हा श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन सुद्धा केव्हा दिलंय, जेव्हा ते दोघच आहेत. नगर लोक परत गेले, नगराच्या वेशीपर्यंत आई बाप आलेले आहेत आणि आई बाप आलेले असताना त्यांचा जो संवाद झाला खरोखर भावनिक. या ठिकाणी स्वतः सद्गुरू सुद्धा आनंदित झाले, भावनिक झाले, आनंदित झाले. आई वडिलांना सोडवत नाही असं एक वेळ म्हटलं तर मान्य करावं लागेल, पण त्यांना लोकानुग्रह करता, जनकल्याणाकरता, जगांचा उद्धाराकरता त्यांना ग्रहाचा त्याग करावाच लागणार आहे. बरं, आई वडिलांना सुखी समाधानी ठेवावं म्हणून त्यांना आशीर्वाद पण दिलेला आहे. हा जगद्गुरु आहे, पुन्हा पुन्हा सांगतोय मी तुम्हाला. यांनी पुढे ज्या ज्या काही घटना घडल्या आहेत, मी गुरुचरित्रावर प्रखरतेने बोलतो, त्याचं कारणच ते आहे की यामध्ये कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही. गुरुचरित्रामध्ये कुठलंही वाक्य हे असत्य नाही, कुठलंही वाक्य हे अतिशयोक्ती नाही. आणि सर्वात प्रामुख्याने गुरुचरित्र त्रेता, द्वापार किंवा सत्ययुगात घडलेलं नाही, कलियुगात घडलेलं आहे.
धर्माचा ऱ्हास होत होता, संन्यास आश्रमाचा ऱ्हास होत होता, त्याची पुन्हा स्थापना व्हावी, लोकांच्या मनामध्ये परमात्म्याविषयी भक्ती वाढावी, साधनेविषयी भक्ती वाढावी, संन्यास आश्रमाविषयी आसक्ती निर्माण व्हावी. अनेक कंगोरे आहेत नृसिंह सरस्वती आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्माला. बर, हे सगळं जे घडलं ते सांगतोय सिद्ध. हा सिद्ध कोण आहे याचाही विचार करण्यासारखा आहे. बर, तो ज्याला सांगतोय तो कोण आहे? तर तो नामधारक आहे. बर, हा नामधारकही कोण? तर ज्याच्या कुळामध्ये त्याचे वडील, आजोबा, पणजोबा त्यांच्या मूळ पुरुषापासून सगळे या गुरूंच्या सेवेमध्ये रत होते. बर, जे अख्खं कुळ त्या सेवेमध्ये रत झालं आहे त्याला गुरुसेवा सांगण्याची आवश्यकता होती का? हा माझा खरा पहिला प्रश्न आहे. की ज्याचं अख्खं कुळ, वडील, आजोबा, पणजोबा हे सगळे गुरुसेवेमध्ये रत असणारे आहेत, रत असणारे होते, त्या कुळात याचा जन्म झाला आहे. मग याला गुरुसेवा, गुरुवाक्य प्रमाण हे सगळं सांगण्याची आवश्यकता होती का? तर याचं सरळ उत्तर नाही असं येईल. पण तरीही त्याला सिद्धांनी हे सगळं सांगितलं. याचं कारण काय? तर याचं मुख्यत्व कारण असं आहे की तो आपल्या समोर ठेवलाय, पण त्याच्या पाठीमागे, नामधारकाच्या मागे आपण सगळे आहोत हे सिद्धाला माहिती आहे. म्हणून सिद्धांनी त्याला मध्य ठेवून हे सगळं आपल्याला सांगितलंय. हे ज्या वेळेस आपल्या लक्षात येईल, मुळात हे लक्षात यायलाच पाहिजे. आणि हे ज्या वेळेस तुमच्या माझ्या लक्षात येईल आणि त्या दृष्टीने जर तुम्ही गुरुचरित्र वाचलं, गुरुचरित्र बघितलं तर आणि तरच तुम्हाला गुरुचरित्र वाचनाचा आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक फायदा होईल. हे मी प्रकर्षाने सांगतोय. नुसते ग्रंथ वाचायचे म्हणून तो वाचणं हे अयोग्य आहे. गुरुचरित्र वाचताना त्या नामधारकाच्या जागी स्वतःला ठेवा. अहो, नामधारकांनी पुढे जे जे प्रश्न विचारले किंवा याच्या आधी जे जे प्रश्न विचारले ते सगळे खरं आपल्या मनातले प्रश्न आहेत. तुम्ही फक्त असं वाचून चालणार नाही. नामधारक म्हणे सिद्धासीन, सिद्ध म्हणे नामधारकासी, हे वाचून नाही चालणार. या गुरुचरित्रातल्या प्रत्येक ओवीशी तुम्ही समरस होण्याचा प्रयत्न करा. तर या ओवीशी समरस वाच. तर आणि तरच तुम्हाला गुरुचरित्र समजेल, गुरुचरित्र कळेल. तुम्ही म्हणाल काका आज हे सगळं का सांगताय? कारण आता खऱ्या अर्थाने भगवान नृसिंह सरस्वती यांनी आपल्या ग्रहाचा त्याग केल्यानंतर ते जसे जसे जाणार आहेत आणि ज्या ज्या घटना घडणार आहेत, ज्याला तुम्ही चमत्कार म्हणाल, ज्याला तुम्ही गुरुलीला म्हणाल, हे जे सगळं घडणार आहे हे अतिशय शांतपणे विचारपूर्वक बघण्यासारखं आहे. म्हणून तुम्ही आता पूर्ण एकाग्र व्हा, पूर्ण एकचित्त व्हा
हा त्रिभुवनाचा पालन करता, हा त्रिकालज्ञानी, हा ज्ञानवंत, हा सद्गुरु दत्तात्रय, जो नरसिंह या रूपाने, नरहरी या रूपाने कारंजामध्ये जन्माला आला आणि वयाच्या 8व्या वर्षी ज्यांनी घर सोडलं, तो पुढे काय काय त्याच्या हातून घडणार आहे, त्याच्या मनातल्या काय काय गोष्टी आहेत, या सगळ्या तो तुमच्या समोर विदित करणार आहे, हे लक्षात ठेवा. नामधारक हे निमित्त आहे, पुन्हा पुन्हा सांगतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला अतिशय बारकाईने बघायचं आहे. म्हणून मी तुम्हाला हा थोडा वेळ काढून हे सगळं सांगतोय की या पुढचा अध्याय किंवा या पुढचं पूर्ण गुरुचरित्र हे अतिशय मनन चिंतन आणि विचार करणारा लावणार आहे. नुसती पोथी म्हणून तुम्ही पानं उलटू नका. मी 3 दिवसात केलं, मी 7 दिवसात केलं, मी अर्ध्या तासात अध्याय वाचलो, काहीही उपयोग होणार नाही आहे. तुम्हाला अध्याय वाचायला अर्ध्या तासाच्या ऐवजी अर्धा दिवस लागला तरी चालेल, पण तो अध्याय पूर्ण तुम्हाला कळला पाहिजे, हे लक्षात घ्या. सद्गुरूंना सोडायला त्यांची माता पिता ज्यावेळेस येत आहेत, 8व्या वर्षी बालकाला सोडतायत, अहो तो 16 डोळ्यासमोर आणावं. काय तुमच्या मनाला काय वाटेल, तुमच्या भावना काय असतील, आणि त्याच्यावर सद्गुरू उपदेश जो जो करतात. मुंजीच्याच दिवशी भिक्षा दिल्यानंतर आईला सद्गुरूंनी केलेला उपदेश बारकाईने बघा, खरोखर विचार करायला लावणार आहे. गुरुवाक्य प्रमाण म्हणजे काय हे त्या माता पित्यांकडनं शिका, हे त्या दीपकाकडनं शिका. गुरुनिष्ठा काय, सद्गुरू काय सांगतात, सद्गुरूंची वाक्य गुरुचरित्रातच घडतं, हे साप तुमच्या मनात काढून टाका. तुमच्या आयुष्यात सुद्धा घडू शकतं, पण फक्त तुमची एकनिष्ठता पाहिजे. बरंच बोलण्यासारखं आहे. असो, संतोष श्री गुरुमूर्ती अतिशय आनंदाने सद्गुरू त्यांना आशीर्वाद देत आहेत आणि सांगतायत, आता खरंच काळजी करू नका, तुम्हाला मी पुन्हा निश्चित दर्शन देणार आहे. ऐसे तया संबोधुनी निरोप घेतला. तर आता जास्त थांबण्यात अर्थ नाही, कारण आता जर जास्त थांबलो, जास्त बोललो तर हे आणखी भावनिक होतील आणि मग सांभाळणं कठीण जाईल. हे नृसिंह सरस्वतींना उमगलं. त्यांनी ताबडतोब निरोप घेतला, पाठ फिरवली आणि निघू लागले. आई वडील त्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतात, नतमस्तक होत आहेत, डोळ्यात अश्रुधार आहेत. पण आता सद्गुरू मागे वळून बघत नाहीये. ऐसा तया संबोधनी निरोप घेतला. त्या क्षणाला निरोप घेतला आणि सद्गुरू निघाले. आई वडील माघारी फिरले आहेत, घरामध्ये येत आहेत. मनामध्ये एक प्रकारचा आनंदही आहे की आमचा कुलदैवत हा मुलगा नाही, हे आमचा कुलदैवत आहे, जगाच्या उद्धाराकरता निघालेला आहे. हा आनंद आहे. हो, माझा मुलगा जगाचा उद्धार करण्याकरता घराचा त्याग करून निघालेला आहे. हा त्या आई वडिलांना एक प्रकारचा आनंद सुद्धा आहे. आई वडील घरी आले, एकीकडे आनंद पण आहे, एकीकडे दुःख पण आहे. पण संसार झाला पाहिजे, राहत चाललं पाहिजे. मुलांचा सांभाळ करायचा आहे. सद्गुरूंनी आशीर्वाद दिलाय, त्यांच्या आशीर्वादावर पूर्ण विश्वास आहे, त्यांच्या शब्दावर विश्वास आहे.
इकडे सद्गुरू निघाले, वरदमूर्ती श्री गुरु राणा त्यांना सोडून सद्गुरू निघालेले आहेत. कुठे जायला? बद्रिका वनी जायला. आता बद्रिका वनात जाता जाता त्यांना रस्त्यामध्ये वाराणसी क्षेत्र लागतं, काशी. आणि या ठिकाणी काय घडतं? आता सद्गुरूंच्या पुढील पूर्ण याच्यामध्ये काय काय घडणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे ते एकाग्रतेने ऐका. आता सद्गुरू काशीमध्ये आले आहेत, तिथे काय घडतं हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.